तर प्राडा कंपनीच्या करारावर कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक मात्र नाराज आहे। लिडकॉम लिडकार या शासकीय महामंडळाला कराराचा फायदा, कराराविरोधात कोर्टात धाव घेणार व्यावसायिकांनी मात्र ही भूमिका घेतली आहे। कोल्हापूर चप्पलेबाबत प्राडा कंपनीने केलेल्या कराराचा कोल्हापूरकरांना कोणताही फायदा नाही, अशा प्रतिक्रिया कामगार आणि व्यावसायिकांकडून येत आहेत। लिडकॉम आणि लिडकार या दोन्ही शासकीय महामंडळांना या कराराचा फायदा होईल, त्यामुळे या विरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचं क्लस्टर प्रमुखांनी सांगितलंय। कराराविरोधात व्यावसायिकांनी भूमिका घेतली आणि याच संदर्भात व्यावसायिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। कोल्हापूर चप्पल जगभरात मिळणार अशी एक आख्यायिका झाली आणि आता तयारी झाली आणि एक करार तयार झाला, परंतु त्या कराराला कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याच उद्योजकांनी असतील, व्यावसायिकांनी असतील आणि त्याचबरोबर कारागिरांनी विरोध केला। कारण हे कोल्हापूर चप्पल जे बनणार आहे त्याचा जीआयँक मानांकन त्या ज्या कंपनीला दिलं आहे त्यांच्याकडे नाही। आणि आपल्याला बोलण्यासाठी आहेत ह्या समाजाचे क्लस्टरचे चप्पल क्लस्टरचे अध्यक्ष, काय सांगाल की हे मानांकन जे आहे मानांकनसाठी तुम्ही काय करणार आहात? हे कोल्हापूर चप्पल जे मानांकित आहे जे आहे हा जो घेतलेला आहे ते कोल्हापूरच्या कुठल्याही उद्योजकाला किंवा कारागिराला माहिती न होता, त्यात त्यांना इन्व्हॉल्व न करता यांचा हा जी आय घेतलेला आहे। आम्हाला त्या जी आयचं काही सुद्धा माहिती नाही आहे आणि त्या जी आयच्या जोरावरती हे लिडकार आणि लिडकॉम बाईची ऑर्डर घ्यायला लागल्यात आणि स्वतःचा फायदा करून घ्यायला लागल्यात। आमच्या कोल्हापूर लोकांना याचा फायदाच नाही काय की आग्र्याचे आता यांचा मेन एजंट आग्र्याचा आहे, तो आग्र्याचं मटेरियल इथं पाठवायला लागलाय आणि त्या मटेरियलच्या द्वारे ते कोल्हापुरी चप्पल बनवून घेणार तिकडच्या लोकांकडं बाहेर पाठवणार की कोल्हापुरी चप्पल बनवायला आग्र्याचं लेदर चालतच नाही। लवकरच कोल्हापुरात कारागीर असतील, व्यावसायिक असतील, हे सर्वजण जाऊन आता एक पिटिशन दाखल करणार, कोर्टाकडे न्याय मागणार आहेत। कारण जो जीआय होणार आहे किंवा ह्या डुप्लिकेट होऊ नये, कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा कोल्हापूर चप्पलचं नाव बदनाम होऊ नये, यासाठी हे सर्व कारागीर आता एकवटणार आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।